हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। शरद पवार आजपासून 3 दिवस पुणे जिल्ह्यातील दुष्काळी भागाची पाहणी करणार, तर सुप्रिया सुळेंचाही पुण्यात पावसामुळे नुकसान झालेल्या भागात पाहणी दौरा। विधानसभेला 185 जागा जिंकण्याचं ठाकरे गटाचं लक्ष्य, विधानसभेच्या तयारीला लागा, ठाकरेंचे शिवसैनिकांना आदेश। शरद पवारांनी 24 वर्ष राष्ट्रवादी काँग्रेसचं नेतृत्व केलं, त्यांच्याबद्दल कृतज्ञता व्यक्त करतो। मेळाव्यात अजितदादांना पवारांची आठवण, तर वेगळं घर करून मेळावा साजरा करणाऱ्यांचे आभार, सुप्रिया सुळेंचा निशाणा। हा कायम राहणारा आत्मा तुम्हाला कधीही सोडणार नाही, भटकती आत्मा या मोदींच्या वक्तव्यावरून शरद पवारांचा निशाणा, तर बाळासाहेबांच्या शिवसेनेला नकली म्हणता तारतम्य आहे का, पवारांची टीका। प्रचारावेळी ज्या पद्धतीने टीका झाली त्यातून समाजात द्वेष निर्माण करण्याचा प्रयत्न झाला। प्रचारातील अतिरेकावरून दूर होत समस्यांवर चर्चा व्हावी, मोहन भागवतांचे सरकारला खडे बोल। वर्षभरापासून मणिपूर शांतीची वाट पाहत आहे, प्राथमिकता देऊन मणिपूरबाबत विचार करणं कर्तव्य, निवडणुकीत संघाच्या बाबतीत चुकीचा प्रचार, सरसंघचालक मोहन भागवत यांचं विधान। एनडीए सरकारचं खातेवाटप जाहीर, अमित शहांना पुन्हा गृहमंत्रीपद, राजनाथ सिंहांकडे संरक्षण खातं, तर एस जयशंकर यांच्याकडे परराष्ट्र खात्याची जबाबदारी। नितीन गडकरींना पुन्हा रस्ते वाहतूक खात्याची जबाबदारी, तर अजय टमटा, हर्ष मल्होत्रा यांची रस्ते विकास राज्यमंत्रीपदी वर्णी। जेपी नड्डा यांच्याकडे आरोग्य मंत्रालय, शिवराज सिंह चौहानांकडे कृषी, तर सीतारामन पुन्हा अर्थ खातं सांभाळणार। राज्यात रक्षा खडसेंकडे क्रीडा राज्यमंत्रीपद, मोहोळ यांच्याकडे नागरी उड्डाण सहकार, प्रतापराव जाधवांकडे आयुष खात्याचा स्वतंत्र पदभार। 2002 साली पक्ष फोडण्याचा प्रयत्न झाला, पवार साहेबांना कुणकुण होती, साहेबांनी 4 वेळा अजितदादांना वेडं बनवलं, जितेंद्र आव्हाडांचा अजित पवार गटाला टोला। तटकरेंनी पक्षाची लाज राखली, त्यांचं अभिनंदन, अजितदादांचं वक्तव्य, तर अधिवेशनानंतर एनडीएचा आकडा 300 पार जाऊ शकतो, दादांचा मोठा दावा। काँग्रेस नेते नाना पटोलेंच्या उपस्थितीत काँग्रेसचं शिष्टमंडळ राज्यपालांना भेटण्याची शक्यता, राज्यपालांकडे दुष्काळ जाहीर करण्याची मागणी करणार। मुख्यमंत्री शिंदेंच्या उपस्थितीत सह्याद्री अतिथीगृहात मंत्री आणि अधिकाऱ्यांची बैठक, पाण्याची उपलब्धता आणि पर्जन्यमानाबाबत आढावा घेतला जाणार। नीट परीक्षेच्या निकालाच्या पार्श्वभूमीवर खबरदारी घ्या, केंद्रीय गृह मंत्रालयाच्या सूचना, नीट परीक्षा रद्द करण्याच्या याचिकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, परीक्षेत मोठ्या प्रमाणात गैरव्यवहार झाल्याचा आरोप। एक राज्य एक गणवेश योजनेच्या अंमलबजावणीसाठी शासन आदेशानंतर संभ्रम मांडण्याची चिन्ह, सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी नियमित गणवेश, तर उर्वरित 3 दिवस स्काउट आणि गाईडचे गणवेश निषेध। पेटीएमची पालक कंपनी 197 कम्युनिकेशन्स कडून पुन्हा कर्मचारी कपात, जानेवारी ते मार्च मध्ये पेटीएमने 3,500 कर्मचारी काढले। जळगावच्या 40 गावात अजूनही पाणी टंचाईची समस्या, 94 गावांमध्ये 113 टँकरद्वारे पाणी पुरवठा, प्रशासनाकडून 160 गावांमध्ये 186 विहिरींचं अधिग्रहण। मुंबई ठाण्याला आज मुसळधार पावसाचा इशारा, मुंबई उपनगरातील अनेक भागांमध्ये पावसाची हजेरी। सातारा, वाशिम, पुणे, परभणीसह राज्यात जोरदार पावसाची हजेरी, परभणीत 2 महिला पाण्यात वाहून गेल्याची घटना घडली, तर धाराशिवमधील नदी नाले तुडुंब। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।